पिलाटेस इज सेफ फॉर प्रेग्नन्सी? खूप गोष्टी आहेत अवंती. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अख्खी बॉडी चेंज होते. पोटाचं वेट वाढतंय, ब्रेस्ट वेट वाढणार आहे बिकॉज यू आर प्रिपेअरिंग फॉर द लॅक्टेशन. त्यावेळेला खूप 90% टाइम्स बायकांचं पॉस्चर तेव्हा खराब होतं. सो तिथेच वी वर्क ऑन दॅट. आपण पिलाटीज मध्ये या सगळ्या गोष्टींवर फोकस करून ते वर्कआउट डिझाईन करतो. पहिल्या ट्रायमेस्टरचे काय गरजा आहेत शरीराच्या त्या आणि सगळ्या गोष्टी त्याच्या भोवतीने आपण डिझाईन करतो. जसं तुम्ही तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये एंटर होता म्हणजे डिलिव्हरीची डेट क्लोज यायला लागते, मग तेव्हा आपण डिलिव्हरी वरती फोकस करतो रादर दॅन प्रेग्नन्सी, की बर्थिंग मध्ये काय हेल्प होईल. मग खूप कीगल एक्सरसाइजेस करतो, ब्रीदिंग शिकवतो. शेवटी पोटाचं वजन एवढं वाढतं की बॅक एक सुरू होतो. मग रिफॉर्मरवरती आपण स्पायनल मोबिलिटी वरती काम करू शकतो आणि यांना थोडं इज होईल या पेनला, असं करू शकतो. आपल्याकडे एक असतं की जेव्हा हेवी स्वेटिंग असतं तेव्हाच आपण बर्न केलं आहे का, असं एक मिथ आहे काय? सी अवंती, स्वेटिंग आणि बर्निंग फॅट ह्या दोन इतक्या वेगळ्या गोष्टी आहेत. स्वेटिंग होतं बिकॉज इट्स युअर बॉडीज कूलिंग मेकॅनिझम. स्वेटिंग इज टेम्परेचर कंट्रोल रेग्युलेशन ऑफ युअर बॉडी. त्याचा फॅट बर्निंगशी काहीच संबंध नाहीये. पहिल्यांदा लोकांना हे डोक्यातून काढलं पाहिजे की घाम येणं म्हणजे कॅलरीज बर्न. त्याचं काय आय मीन, तुम्ही एका गरम रूम, मग सोनामध्ये लोकांना एवढा घाम येतो, स्टीम घेताना एवढा घाम येतो. Do you think they're burning calories in a sauna? Not at all. So sweating is body's temperature regulation system. Right. It has nothing to do with fat burning. PCOD किंवा हार्मोनल इम्बॅलन्स हे जेव्हा आपण बघतो तर असे काही स्पेसिफिकली एक्सरसाइज आहेत का पिलाटेसमध्ये की जे हे रिव्हर्स करायला मदत करतील? Things like endometriosis or PCOD, या सगळ्याला we can a good Pilates program या सगळ्यामध्ये डेफिनेटली मदत करणार आहे. डेफिनेटली. पिलाटेस करून वजन कमी होईल का? Consistency, a good posture, good alignment, good understanding for movement is going to help you in weight loss and fat loss. नमस्कार, मी अवंती दामले. उघड उघडच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा पिलाटेस इन्स्ट्रक्टरला आणि मेंटॉरला भेटणार आहोत. तर मी रुचा तुझं स्वागत करते. रुचाचा स्वतःचा आर पिलाटेस नावाचा स्टुडिओ आहे. रुचा, थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी अवंती. सो रुचा, मला पहिली गोष्ट ऐकायला आवडेल की पिलाटेस ह्या फॉर्मबद्दल तुझा इंटरेस्ट कसा निर्माण झाला आणि तू हे काम कसं चालू केलंस? खूप लॉंग स्टोरी आहे. ओके. सो सी, माझं बॅकग्राऊंड फिटनेस मध्ये वगैरे अजिबात नव्हतं. इनफॅक्ट आय यूज टू फ्लाय फॉर ब्रिटिश एअरवेज ॲज अ फ्लाईट अटेंडंट. आणि तेव्हा तर पुण्यात पिलाटीज कोणाला माहिती, फगेट पुणे, इंडियामध्ये कोणाला फार माहित नव्हतं. आणि मी जेव्हा when I had my baby, थोडासा मला बॅक एक सुरू झाला होता. अँड मी मेटर्निटी लीव्ह वरती असताना आय थिंक वी गेट 12 months लीव्ह. वेन आय वेंट बॅक टू फ्लाईंग मला खूप जास्त बॅक एक सुरू झाला होता. आणि तेव्हा मला एका माझ्या ब्रिटिश कलिगनी पिलाटीसची इंट्रोडक्शन पहिल्यांदा करून दिली लंडनमध्ये. आणि दॅट वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन टू पिलाटीस. आणि मला त्याचा इतका फायदा झाला की आय थॉट दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू ब्रिंग टू इंडिया. आणि माझं काही बॅकग्राऊंड नव्हतं फिटनेसमध्ये, त्याच्यामुळे मी आधी अवंती, मला ना असं वाटतं एखादी गोष्ट जर आपण करायची आहे तर जस्ट बिकॉज इट्स कूल म्हणून करण्यापेक्षा गेट टू द रूट्स ऑफ इट अँड डू इट द राईट वे. सो मी आधी आय स्टडीड स्पोर्ट्स मेडिसिन आणि गॉट सर्टिफाईड बाय अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन. मला 2 वर्ष लागली त्याच्यासाठी बिकॉज आय डिडंट हॅव एनी बॅकग्राऊंड. आणि मग तेव्हा इंडियामध्ये कोणी मास्टर एज्युकेटर्स नव्हते. मग माय टीचर इज अन अमेरिकन, Ann Toram. मग वी यूज टू फ्लाय हर टू इंडिया, 2-3 of us who were very keen on learning Pilates. आणि तसं मी सर्टिफिकेशन्स करत गेलो आणि तसं I learned Pilates that way. So that is my story of Pilates. It was love at first sight. Oh, very nice. So I said, we need this in Pune. And we are talking about a Pune where they used to call Pilates pilots. So तेव्हापासून माझी सुरुवात आहे. So आधी मी जिम्स मध्ये मॅट क्लासेस घ्यायचे. Okay. आणि मग
स्वतःचा स्टुडिओ करायचा आहे. मग पहिला रिफॉर्मर आणला पुण्यात, तेव्हा लोकांना खरंच काही माहित नव्हतं. वी आर टॉकिंग अबाउट 2013-14. सो येस, इट वॉज बिगिनिंग ऑफ अ न्यू एरा. वाव, नाईस, वंडरफुल. मला सांग की ज्या माणसाने कधीच पिलाटेस ऐकलं नाहीये, तर त्यांना जर समजावून सांगायचं असेल तर तू जरा ब्रीफिंग देशील का की पिलाटेस म्हणजे काय? सी अवंती, आता ना पिलाटीज इतकं पॉप्युलर झालंय की त्याच्याबद्दल इतके ओपिनियन्स आहेत की पिलाटीज म्हणजे स्ट्रेचिंग, पिलाटीज म्हणजे योगा. असं नाही आहे. इट हॅज अ होल डिफरंट फिलॉसॉफी. आपण थोडंसं पिलाटीजच्या हिस्ट्री बद्दल बोलू. सो मला पुढे तुला सांगायला थोडं सोपं पडेल. सो पिलाटीज एक असा वर्कआउट फॉर्म आहे जो जर्मनीमध्ये जोझेफ पिलाटीज नावाच्या एका मुलांनी स्वतःवरती चालू केलं. तो व्यायामाचा प्रकार. तो स्वतः बॉक्सर होता, योगी होता. सो ही लव्ह मुवमेंट आणि ही फॉर्म्ड हिज ओन एक्सरसाइज फॉर्मॅट विच ही यूज टू कॉल कंट्रोलॉजी. आणि वेन आपण वर्ल्ड वॉर 2च्या टाइम बद्दल बोलतोय, तर जेव्हा तो इंग्लंडमध्ये वर्ल्ड वॉर 2च्या वेळेला होता, तेव्हा बिकॉज ही वॉज अ जर्मन इन इंग्लंड, ही वॉज इम्प्रिझन्ड. आणि जेलमध्ये असताना त्यांनी त्याची मेथड इंजर्ड सोल्जर्स वरती वापरायला सुरुवात केली टू गिव्ह देम स्ट्रेंथ बॅक. आणि दे गॉट सम अमेझिंग बेनिफिट्स. त्याच्यामुळे जेव्हा तो परत जर्मनीला गेला, तेव्हा हिटलर वॉन्टेड हिम टू जॉइन द नाझी आर्मी, बट ही वॉज अँटी नाझी, सो ही फ्लेड टू न्यूयॉर्क. आणि तिकडे न्यूयॉर्कमध्ये त्यांनी त्याचा पिलाटीस स्टुडिओ चालू केला. आणि ज्या बिल्डिंगमध्ये त्याचा पिलाटीस स्टुडिओ होता, त्याच्या टॉप फ्लोअरवरती देयर वॉज अ बॅले स्कूल. सो सगळ्या बॅलरिनर्स, डान्सर्स त्याला येता जाताना बघायच्या. त्याचं वियर्ड एक्सरसाइज मशीन्स आहेत आणि दे गॉट व्हेरी इंट्रिग्ड बाय इट. आणि त्याच्याबरोबर वर्कआउट करायला लागल्या. मग त्यांचे ते प्रॉब्लेम्स जे होते, सी युअर अ डान्सर, यू हॅव 100 इंजुरीज, ही स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. मग त्या ज्या सुरुवातीची जी जनरेशन, सो असं ऍक्च्युली फॅक्ट अशी आहे की जोझेफ पिलाटीसची पहिली अख्खी जनरेशन सिनियर इन्स्ट्रक्टर्सची, दोज हू आर डिरेक्टली टॉट बाय जोझेफ पिलाटीस, दे ऑल आर डान्सर्स, ऑल आर बॅलरिनाज. त्याच्यामुळे असं म्हणतात की इफ यू डू पिलाटीज, यू गेट स्ट्रेंथ ऑफ अ वॉरियर अँड यू गेट द ग्रेस ऑफ अ डान्सर. दॅट इज द फिलॉसॉफी ऑफ पिलाटीज. आणि या सगळ्या त्याच्या फर्स्ट जनरेशन टीचर्सनी पिलाटीसचं नाव कंट्रोलॉजी जे त्यांनी ठेवलं होतं ते काढून पिलाटीस ठेवलं फॉर जोझेफ पिलाटीस. पिलाटीस कम्स फ्रॉम अ मॅन, द फाउंडर ऑफ पिलाटीस, हुज नेम वॉज जोझेफ पिलाटीस, म्हणून त्याला पिलाटीस म्हणतात. आणि तेव्हा तर पिलाटीस वॉज नॉट दॅट पॉप्युलर. पण त्याच्याच फर्स्ट जनरेशन टीचर्समध्ये एक इन्स्ट्रक्टर होता, जो हिज नेम वॉज रॉन फ्लेचर. त्यांनी पहिला पिलाटीस स्टुडिओ बेव्हर्ली हिल्स मध्ये चालू केला. आणि बेव्हर्ली हिल्स इज ऑल हॉलिवूड ॲज यू नो. तसं पिलाटीस पॉप्युलर झालं. ही त्याची एक थोडीशी हिस्ट्री आहे. तर आता पिलाटीस करून यू आर नॉट गोइंग टू गेट अ बल्क लाईक हाऊ यू वुड. बेसिकली हायपरट्रोफी होणार नाही, कारण वी आर नॉट ब्रेकिंग डाऊन मसल अ लॉट लाईक यू वुड डू इन स्ट्रेंथ ट्रेनिंग. But yet you get the strength of a warrior and grace of a dancer. It's not easy to do those moves. म्हणजे अतिशय अवघड मुवमेंट आहे ही. असं म्हणतात की if it's easy, it's probably not Pilates. So it takes time to build a method on you. It's not stretching, it's not weight training. It's a combination of all aspects of fitness, all. So that's Pilates. Oh wow. So World War II पासून चालू झालेली ही जी प्रोसेस आहे ती आता आपण बघतोय. Absolutely. What are the core principles of Pilates? Do you feel की बिगिनर्सच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा मिसअंडरस्टँडिंग असतं त्या? सी काय होतं माहितीये का अवंती, आपल्याला ना इथे एस्पेशली आपल्या कंट्रीमध्ये समहाव वर्कआउट म्हणजे दम लागला पाहिजे, खूप घाम आला पाहिजे, मगच तुम्ही वर्कआउट करताय. सो मला ना खूप वेळेला आय हॅव टू फर्स्ट स्लो पीपल डाऊन. कारण फास्ट मुवमेंट मध्ये काय होतं, यू आर जस्ट डिक्टेटिंग टर्म्स टू युअर बॉडी, रन, मूव्ह, पुश, पुल. इथे फॉर द फर्स्ट टाइम यू हॅव द चान्स, द ऑपॉर्च्युनिटी टू स्लो डाऊन, टू स्टार्ट हॅव्हिंग अ डायलॉग विथ युअर मसल्स, विथ युअर बॉडी, rather than dictating terms. So Pilates मध्ये you need to slow down. आणि honestly जेवढं तुम्ही Pilates कराल तेवढं तुम्हाला कळतं की the slower you move, the harder it is. Fast movements are very easy आणि fast movements can happen anywhere. When you slow down, you're integrating all the muscles. You're actually focusing on what the exercise needs from you.
ओके. सो येस, यू नीड टू स्लो डाऊन. दॅट्स द फर्स्ट थिंग. मी तुला किती वेळा म्हणते सेशन मध्ये, अवंती स्लो डाऊन. सो आपल्याकडे ते इनग्रेन्ड आहे की फास्ट केल्याशिवाय घाम नाही येणार, पण किंवा दम नाही लागणार, मग वर्कआउट नाही होणार. सो पहिली ही फिलॉसॉफी चेंज केली पाहिजे. पिलाटिसचे मेन प्रिन्सिपल्स आर सेंटरिंग, कंट्रोल, प्रिसिजन, ब्रीदिंग. या सगळ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व्ह करतो एका वर्कआउटमध्ये. पिलाटीज इज नॉट जस्ट अ वर्कआउट, इट्स अ वे ऑफ लाईफ. असं नाही की तुम्ही गेलाय, चेस्ट प्रेस केलंय, लेग प्रेस केलंय, स्क्वॉट्स केलंय, झालं. एव्हरी डे यू आर डिस्कवरिंग अ न्यू साइड ऑफ यू इन पिलाटीज. जो एक्सरसाइज तुम्हाला सुरुवातीला खूप इझी वाटतो की अरे ह्याच्यात काय आहे, तोच तुम्हाला 10 सेशन्स नंतर खूप अवघड वाटणार आहे. देन यू आर डुईंग इट राईट, देन यू आर रिक्रुटिंग द राईट मसल्स, देन यू अंडरस्टूड द मेथड. दॅट इज अ लिटल बिट अबाउट दॅट. सो रुचा, बऱ्याच वेळा तुझ्याकडे असे क्लायंट्स विचारत असतील की आम्ही तर 1 तासाचा तुझ्याबरोबर वर्कआउट केलाय, पण मला घाम नाही आलाय. पण मग आपल्याकडे एक असतं की जेव्हा हेवी स्वेटिंग असतं तेव्हाच आपण बर्न केलं आहे का, असं एक मिथ आहे. सो तुझं ह्याच्याबद्दल ओपिनियन काय आहे? सी अवंती, स्वेटिंग आणि बर्निंग फॅट ह्या दोन इतक्या वेगळ्या गोष्टी आहेत. स्वेटिंग होतं बिकॉज इट्स युअर बॉडीज कूलिंग मेकॅनिझम. स्वेटिंग इज टेम्परेचर कंट्रोल, रेग्युलेशन ऑफ युअर बॉडी. त्याचा फॅट बर्निंगशी काहीच संबंध नाहीये. म्हणजे ऑनेस्टली एव्हरीबडी हॅज अ डिफरंट स्वेट थ्रेशहोल्ड. आपण दोघी सेम मुवमेंट करू, सेम वर्कआउट करू, पण कदाचित मी तुझ्यापेक्षा खूप जास्त स्वेट करीन बिकॉज माय स्वेट थ्रेशहोल्ड इज व्हेरी लो, व्हेरी डिफरंट देन यू. पहिल्यांदा लोकांना हे डोक्यातून काढलं पाहिजे की घाम येणं म्हणजे कॅलरीज बर्न. त्याचं काय, आय मीन तुम्ही एका गरम रूम, मग सोनामध्ये लोकांना एवढा घाम येतो, स्टीम घेताना एवढा घाम येतो. Do you think they're burning calories in a sauna? Not at all. Of course not. Not at all. So sweating is body's temperature regulation system. Right. It has nothing to do with fat burning. Right. What are the most common posture mistakes? जेव्हा आपण कुठल्या पण पिलाटिसचा एक्सरसाइज चालू करतो, तुम्हाला खूप वेळा सांगितलं की रेक्टिफाय कर, पण आय वॉन्ट यू टू टेल ऑडियन्स, कारण का ऑडियन्सला पण कळलं पाहिजे की युज्युअल काय मिस्टेक्स होतात आपल्या. सी, एक प्रिन्सिपल जे पिलाटिस आहे त्याला सेंटरिंग म्हणतात. ते अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही कुठलीही ऍक्शन करा, कुठलीही मुवमेंट, ती पॉवर हाऊस मधनं आली पाहिजे. पॉवर हाऊस म्हणजे काय, कोर. सो आता तुला मी खूप वेळा ऑब्झर्व केलंय की कुठलाही वर्कआउट फॉर्म मध्ये, नॉट जस्ट पिलाटिस, पण इन्स्ट्रक्टर्स म्हणतात एंगेज युअर कोर, एंगेज युअर कोर. Engage your core म्हणजे काय? If I'm a layman, if I'm new to the whole workout system, engage your core doesn't translate into anything for me. Basically, we need to create a corset of our own inner core muscles and let every movement come from there, be it running, walking. So, कुठलीही मुवमेंट असू देत, you can't have a loose stomach and just work mechanically with your arms. You have to connect everything to the center. Everything comes from center. Center म्हणजे your powerhouse, your core. Your your transversus abdominis, your multifidi muscle in the back, and your diaphragm and your pelvic floor. हे 4 muscles आहेत. इकडे power generate होते. This is the powerhouse. Forget Pilates. Even in the gym, if you have that corset engaged, those muscles engaged, then they are a part of all your movements. तुला असं वाटतंय की टेनिस सर्व करताना the tennis player uses his shoulder? जर केलं शोल्डर मधनं टेनिस सर्व, तर त्याचं करिअर ऍज अ टेनिस प्लेअर फार जास्त लिमिटेड आहे. राईट. इट हॅज टू कम फ्रॉम द कोर. सी, कोर बद्दलच खूप मिसअंडरस्टँडिंग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोर इज नॉट जस्ट ऍब्स. Actually, कोर इज फुल बॉडी. Core is 2 types of core: stability core, mobility core. So हे जे आपलं power house आहे, abs around the corset, that is keeping you stable. That is creating the power. It is not helping you move. There are 4 types of slings in your body. Okay, the one that runs in the front, anterior oblique sling, posterior oblique sling. There's a lateral sling, and the 2 slings that run in the back of your body. Deep longitudinal sling. या सगळ्या slings मध्ये there are muscles. These slings help you in movement. Everything is core, not just the abs. हे सगळं जेव्हा आणि म्हणूनच पिलाटीज गिव्स ऍथलीट्स व्हेरी व्हेरी गुड परफॉर्मन्स इफ दे आर रेग्युलर ॲट इट. तू किती पण आता स्पोर्ट्समॅन बघ, आय मीन सो मेनी, इन्क्लुडिंग आवर मोस्ट फेवरेट फुटबॉल प्लेयर, द स्टार रोनाल्डो. ही हॅज हिज ओन रिफॉर्मर्स इन हिज प्रायव्हेट सेटअप, कोर अलाइन. So everybody is now including Pilates for their better athletic performance for all these reasons.
ओके. कारण का बऱ्याच वेळा जिममध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा सगळ्या लोकांचा प्रश्न असतो की आम्ही ऍब्स करतो, आम्ही ऍब्स मारतो. तर मला असं वाटतं की बापरे. ऍब्स मारणं म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? मला ना हे ऍब्स करणं हा कॉन्सेप्टच आवडत नाही. आपल्या आपल्या पोटामध्ये वॉट एव्हर 4 टाईपचे ऍब मसल्स आहेत. राईट. रेक्टस अब्डॉमिनस, ट्रान्सफर्सस अब्डॉमिनस, इंटरनल आणि एक्सटर्नल ऑब्लिक्स राईट अँड लेफ्ट. आता जर तुम्ही म्हणलाय मी ऍब्स केलं तर यू रादर से मी वर्कआउट केलं. इट इज सच अ जनरल टर्म फॉर मी. इफ यू से यू हॅव डन अन ऍब वर्कआउट, तर तुम्ही 4ही ऍब मसल्स टार्गेट केले पाहिजेत. देन यू कॅन डू अ गुड ऍब वर्कआउट. पिलाटी स्टुडिओमध्ये तुम्ही एंटर केला, मी तर आय कीप टेलिंग माय क्लायंट्स की इथे आय डोंट अंडरस्टँड की आता वर्कआउट झालाय आता ऍब्स करू. यू द मिनिट यू एंटर अ पिलाटी स्टुडिओ स्टार्ट वर्किंग युअर ऍब्स बिकॉज यू स्टार्ट एंगेजिंग देम. Your abs have to work in everything that you do. You Okay. cannot have a separate set for abs. That is just what it is. Wow. Simple thing, Avanti. Boxers. You know, a boxer can't box from his shoulder. He'll have Yeah. dislocation, or he'll be able to be a boxer for a very limited time. It comes from a very different muscle over here called the serratus anterior, a part of your anterior oblique sling. That serratus anterior, that's a pet name, is boxing muscle. That muscle is used while boxing. So now that is the time when a good coach comes in the picture. ते जर अंडरस्टँडिंग नसेल तर how can you progress as a sportsman or a coach? राईट. वाव, अमेझिंग. मला असं वाटतं की प्रेक्षकांच्या मनातलं ऍब्स बद्दलची भीती नक्कीच गेली असेल. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे जो पण खूप रिलेटेड असतो बायकांशी, पण स्पाइन हेल्थ. तुला असं वाटतं का पिलाटेसचा स्पाइन हेल्थवर खूप चांगला परिणाम दिसत असेल? अवंती, स्पाइन शेवटी कितीही म्हणलीस तरी स्पाइन मध्ये काय आहे? जॉईंट्स आहेत, Joints आहेत. राईट? फॅसेट जॉईंट्स. इट्स ऑल अबाउट द जॉईंट्स. सो you yourself know you have RA, you're an arthritic, you know when your joints swell and they hurt, Yeah. it includes the spine. Right. Spine is not one stick, it's full of joints. Joints. So जर आपण, आणि obviously there are intravertebral muscles that are holding it, right? Muscle fibers running through it. Yeah. जर आपण ते strengthen केले तर your spine is strong. आणि a beautiful line said by Joseph Pilates says, you're only as young as your spine. Oh. So you could be 50 years old, 60 years old and still have a great posture, a good spine. Or there are so many youngsters, I see teenagers, they're slouching spine. I mean, so spine is the spine of your life, literally. Yeah. So you need, your workout has to move your spine in all planes of motion. आपल्या स्पाइनला ज्या मुवमेंट शक्य आहेत म्हणजे फ्लेक्शन, एक्सटेन्शन, लॅटरल फ्लेक्शन आणि रोटेशन, तुमच्या प्रत्येक एक्सरसाइज मध्ये या 4ही मुवमेंट्स आल्याच पाहिजेत. अदरवाइज हाऊ हॅव यू वर्कड ऑन युअर स्पाइन? यू हॅवंट. स्पाइन इज इम्पॉर्टंट. ओके. आता सगळ्यांचा आवडीचा प्रश्न, पिलाटेस करून वजन कमी होईल का? हो, ऑफकोर्स. सी, मी तर आय एम नॉट सेइंग दॅट्स आयडियल, आणि असं मी अजिबात म्हणणार नाही की पिलाटीज कॅन कॉम्पन्सेट वेट ट्रेनिंग और कार्डिओ. एव्हरीथिंग हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स, बट अकॉर्डिंग टू मी, कन्सिस्टन्सी, अ गुड posture, good alignment, good understanding for movement is going to help you in weight loss and fat loss. कितीही म्हणलं तरी खूप खूप ऍस्पेक्ट्स येतात त्या सगळ्यामध्ये. ओके. Your diet, your sleep, and of course Pilates is great movement. And full disclosure, Pilates is a form of strength training. Strength in form of springs if you're doing a reformer Pilates class. Mat varti maybe not so much, but if you're doing a proper reformer Pilates or chair or Cadillac or something else, tikade weights ahet, springs are your weights. Yeah. So cardio kartana तुम्ही पळताना किंवा डान्स करता, वॉट एव्हर कार्डिओ युअर डुईंग, यू आर बर्निंग फॅट फॉर दॅट 1 hour. पण त्याच्यानंतर यू आर रेस्टिंग. इथे वी आर ऍक्च्युली वर्किंग ऑन बिल्डिंग मसल, वी आर ब्रेकिंग मसल, वी आर बिल्डिंग मसल. सो इथे तर यू आर बर्निंग फॅट, बर्निंग कॅलरीज एनिवे, बट वेन यू गो होम अँड यू स्टार्ट रिपेअरिंग दोज, तेव्हा रिकव्हरीमध्ये युअर बॉडी इज गोइंग टू ऍक्च्युली वर्क अँड बर्न मोर कॅलरीज. आणि दॅट इज कॉल्ड युअर BMR, बेसल मेटाबॉलिक रेट. सो मेटाबॉलिझम तिकडे वाढतो. आणि यु नो अवंती, इतक्या मिसकन्सेप्शन्स आहेत आणि लोक त्या मिसकन्सेप्शन्स वरती जगतायत की सगळ्यात मोठं मिथ, प्लीज डू हायलाइट दिस, की आपलं वय वाढतं तसं मेटाबॉलिझम कमी होतं. हे अजिबात ट्रू नाहीये. युअर एज हॅज नथिंग टू डू विथ युअर मेटाबॉलिझम. द फॅक्ट इज, वेन यू स्टार्ट लूजिंग मसल विथ एज,
your metabolism goes down. The only way to keep your metabolism up is by building muscle and keeping the muscle you have. Okay, so if people ask me what is the best anti-aging thing to invest in, I would say invest in muscle. Build muscle. म्हणजे जसं वय वाढतं तसं मसल लॉस होतो म्हणून मेटाबॉलिझम कमी होतं. सो दिस इज इन युअर कंट्रोल. Aging is not in your control, but keeping your muscle is in your control. So if you want your metabolism to stay up, work on the muscle. तू आता मेन्शन केलंस की रेझिस्टन्स ट्रेनिंग हे रिफॉर्मरवर जास्त होईल आणि मॅटवर करताना थोडं कमी होईल. तर मला तू मॅट पिलाटीस म्हणजे काय आणि रिफॉर्मरवरचा पिलाटीस म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडं सांग. सी अवंती, मॅट पिलाटीज म्हणजे तिकडे वी कुड यूज स्मॉल प्रॉप्स, पण तिकडे रिअल वेट्स असे नाही आहेत. रिफॉर्मर हे पिलाटीसचे इक्विपमेंट आहे, डिझाईन बाय जोसेफ पिलाटीस, ज्याच्यावरती 3-4 वेगळ्या रेझिस्टन्सच्या स्प्रिंग्स आहेत. ओके, सो बेसिकली दर वेळेला तुम्ही जेव्हा रिफॉर्मरवरती एखादी मुवमेंट करताय तेव्हा यू डुईंग इट विथ रेझिस्टन्स, जो मॅटवरती नाहीये. मॅट इज फ्लेक्झिबिलिटी बेनिफिट्स डेफिनेटली खूप आहेत. पीपल कॅन, थोडं लोक वजन, वेट्स, डम्बल्स ऍड करू शकतात मॅट वर्कआउट्स मध्ये, बट दॅट इज नॉट ट्रेडिशनल मॅट पिलाटीज वर्कआउट. सो रिफॉर्मर हा खरा रेझिस्टन्स ट्रेनिंग जिकडे होऊ शकतं, पण दॅट इज, तो एकच ऍस्पेक्ट आहे रेझिस्टन्स ट्रेनिंगचा. असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रिफॉर्मरवरती किंवा पिलाटीज मेथडमध्ये आपण ऍड्रेस करतो. स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी, एन्ड्युरन्स, राईट, सगळंच, मेटाबॉलिझम, पॉस्चर करेक्शन. ओके, मला सांग की एखाद्या व्यक्तीला जर रिझल्ट बघायचा असेल तर त्यांनी किती दिवस पिलाटीस केलं पाहिजे म्हणजे त्याला रिझल्ट दिसेल? आता रिझल्ट म्हणजे काय बघायचंय हे पण महत्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक पिलाटीज इन्स्ट्रक्टर म्हणून जेव्हा मी कोणाकडे तरी बघते आणि प्रोग्रेस आहे का हे शोधायला बघते, तेव्हा पहिली गोष्ट मी काय बघते तर पॉस्चर इम्प्रूव्ह झालंय, जॉईंट्स मधली रेंज ऑफ मोशन वाढलीय. म्हणजे तुमच्या हिप जॉईंट मध्ये किंवा खूप ऑब्व्हियसली फरक पडतो. म्हणजे सपोज हा पण ही मुवमेंट करतोय, सगळ्यांची ही मुवमेंट नसते सुरुवातीला, दे गो स्टॉप स्टॉप स्टॉप, they find it hard, but with consistency that improves. आणि बाकी सगळं जे होतं अकॉर्डिंग टू मी तो ऍस्थेटिक साइड इफेक्ट आहे. म्हणजे इफ यू आर वर्किंग आउट रेग्युलरली, इफ यू आर कन्सिस्टंट, द फॅट लॉस, द टोन, द स्ट्रेंथ हॅज टू कम. पण तो साइड इफेक्ट आहे, मी त्याला तर लिटरली ऍस्थेटिक साइड इफेक्ट म्हणते. आपण इतकं डीप टार्गेट करतो की या गोष्टी तर होतातच, पण असं एक सेइंग आहे की वेन यू डू पिलाटीज यू सी द डिफरन्स इन 10 सेशन्स, in 20 सेशन्स others see the difference, and in 40 सेशन्स you have a whole new body. असं म्हणतात. पण आणि मला हे खरंच वाटतं की तुम्ही जर कन्सिस्टंटली, डिलिजंटली जर केलं तर खरोखर फरक पडतो. पण तुम्हाला जर वेइंग स्केलवर फरक हवा असेल तर मात्र खूप बाकीच्या गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत, खूप जास्त. म्हणजे अशी एक सेइंग आहे ना की ऍब्स आर मेड इन द किचन. तर आय ऑलवेज फील की ऍब्स तुम्ही स्टुडिओमध्ये किंवा वर्कआउटमध्ये तयार करता, पण त्या रिव्हील किचनमध्ये होतात. कारण आफ्टर ऑल व्हॉट्स गोइंग इन इज इम्पॉर्टंट. एक सिम्पल मॅथ आहे अवंती, फॅट लॉस किंवा हे दिस इज ऑल मॅथ. आपण आपलं अख्खं शरीर कॅलरीजनी बनलंय, करेक्ट? सो 1 पाऊंड म्हणजे 3500 कॅलरीज. ओके, जर तुला आठवड्याच्या शेवटी फॅट लॉस किंवा वेट लॉस हवा असेल 1 पाऊंडचा, विच इज हेल्दी, तर तुला अख्ख्या आठवडाभरात 3500चं डेफिसिट क्रिएट करायचंय. करेक्ट? म्हणजे तुला जनरली रोज 500 कॅलरीजचं डेफिसिट घेऊन झोपायचंय रात्री. करेक्ट. आणि असं मी नाही म्हणते की कॅलरी मीटर लावून फिरा, दॅट वुड बी इम्पॉसिबल. पण तुला माहितीये की तू आजच्या दिवसात सरप्लस करून झोपतीयस का डेफिसिट करून. सो एखाद्या दिवशी जर मुवमेंट कमी झालीये तर कंट्रोल व्हॉट यू इटिंग. ऍट द सेम टाइम तुम्ही जरी यू वर्कआउट विथ द बेस्ट इन्स्ट्रक्टर इन द वर्ल्ड, पण घरी जाऊन तुम्हाला पिलाटीसचे बेनिफिट्स मिळणारच आहेत, नो डाऊट. पण जर वेइंग स्केलवर बेनिफिट्स हवे असतील तर तुम्ही कोणाबरोबरही वर्कआउट करा, तुम्ही जर त्याच्यापेक्षा डबल रॉंग फूड खाऊन ते सरप्लस घेतलं कॅलरीजचं तर वेइंग स्केल मूव्हच होणार नाही. सिम्पल. मला हा कॉन्सेप्टच आवडतोय की जेव्हा आपण रेंज ऑफ मोशन बद्दल बोलतोय किंवा आपण जॉईंट मोबिलिटी बद्दल बोलतोय की जे युजली नॉर्मल ट्रेडिशनल वर्कआउटमध्ये बोललं जात नाही, जे पिलाटीस मधली ब्युटी आहे की जिथे ह्या सगळ्यावर पण फोकस दिला जातो, ह्याच्यावरच फोकस दिला जातो.
ओके. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की रिकव्हरी जेव्हा आहे, आपण शब्द वापरतोय की इंजुरी नंतर रिकव्हरी आहे, एस्पेशली नी इश्यूज असतील, म्हणजे गुडघादुखी असेल किंवा कंबरदुखी असेल, तर त्याच्यावर पिलाटेसचा काय इम्पॅक्ट? तुला सांगू, पहिल्यांदा ना एक खूप मोठी मिथ आहे जी लोकांना मला क्लिअर करावी अशी वाटते. रिकव्हरी or healing does not equal to rest. Recovery and healing means rehabilitation, movement. Rest is a small aspect. असं मी म्हणत नाहीये की रिकव्हरी मध्ये तुम्ही पळत सुटा आणि भरपूर वर्कआउट करा, बट रिकव्हरी म्हणजे बेड रेस्ट नाही. बेड रेस्ट मध्ये खूप जास्त डॅमेज होतं. रिकव्हरी म्हणजे राईट amount of movement given to you by a professional. Recovery म्हणजे you try to rehabilitate your body slowly and gradually to what जे काय आधी होतं इंजुरीच्या आधी. ओके, स्टेप बाय स्टेप करायचं. करेक्ट. पण रिकव्हरी म्हणजे रेस्ट नाही. लोकांना वाटतं रिकव्हरी म्हणजे रेस्ट. रिकव्हरी म्हणजे डू द राईट पॅटर्न, डू इट द राईट वे. म्हणजे रेस्ट येस, पण हळूहळू थोड्या हालचाली इंट्रोड्यूस करायच्या. आणि तिकडे पिलाटीजचा अतिशय महत्वाचा रोल आहे, कारण पिलाटीजमध्ये सगळ्या मुवमेंट सपोर्टेड आहेत. तुम्ही अँटी ग्रॅव्हिटी किंवा रिग्युरसली काही, ऑफकोर्स ते पण करता येतं, पण पिलाटीज रिफॉर्मर किंवा चेअर, कुठलाही इक्विपमेंट फॉर दॅट मॅटर, खूप जास्त अडजस्ट करता येतं क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. Ergonomically it is safe. It's very it's like the best ergonomically designed piece of equipment. Okay. बऱ्याच वेळा अशी भीती असते की इंजुरी झाल्यानंतर एक तर पहिली गोष्ट, इंजुरी झाली, खाणं सेमच असतं, सर ऑटोमॅटिकली इट विल लीड टू वेट गेन, तर ते होतच. तर त्यावेळेस अशी भीती असते की मग ते खूप आफ्टर रिकव्हरीच्या पिरियडमध्ये ते खूप एक्झर्शन करायला लागतात आणि अगेन दे रिडेव्हलप द इंजुरी. तर ते होऊ नये, तर मला असं वाटतं की पिलाटेसमध्ये तू आता जे म्हणतेस की प्रिसिजन रिलेटेड मुवमेंट्स, ऑफकोर्स त्याचा इम्पॅक्ट प्रिसिजनच्या बाबतीमध्ये तुझं काय मत आहे? मला माहिती आहे की तू प्रत्येक क्लासला प्रिसिजन ऍक्टिव्हिटी बद्दल खूप बोलतोस. सी, कसं आहे माहितीये का अवंती, प्रिसिजन म्हणजे थोडंसं स्वतःच्या बॉडीचं अंडरस्टँडिंग. सो फॉर एक्झाम्पल, आपण स्क्वॉट करतोय रिफॉर्मर वरती, सिम्पल, सगळ्यात सिम्पल स्क्वॉट कसं सगळ्यांना समजेल असं, ओके, किंवा फ्लोअरवर करतोय स्क्वॉट. काही पण करून ही मुवमेंट करणं म्हणजे पिलाटीज नाही. जर आपण आता स्क्वॉट करतानाचे मेजर मसल्स काय आहेत? क्वाड्रिसेप्स, ग्लूट्स, अ फेअर अमाऊंट ऑफ कोर. आपण जर हे सगळे रिक्रूट करून ती मुवमेंट करतोय तर ते प्रिसिजन आहे. जर एखादी मुवमेंट तुमचं क्वाड्रिसेप्सचं काम डिमांड करते, पण ती करून टाकायची कसं पण म्हणून सगळे मसल्स वापरून आपलं करून टाका, ते प्रिसिजन नाहीये. आणि मी हे बघते जिम्स मध्ये खूप कॉमनली की मुवमेंट करण्यासाठी लोक आपलं वाटेल ते करून ते करायची. आय मीन, कदाचित त्या शरीरासाठी ती मुवमेंटच बरोबर नाही. नॉट एव्हरी एक्सरसाइज इज गुड फॉर एव्हरी बॉडी. एव्हरी बॉडी इज डिफरंट अँड युनिक. सो प्रिसिजन म्हणजे ज्या ऍक्शनला जे मसल्स लागतात तेच मसल्स वापरून ती ऍक्शन करणं. वाटेल ते सगळं करून ती ऍक्शन करणं इज नॉट प्रिसिजन. मला आता विचारायचं की पीसीओडी किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स हे जेव्हा आपण बघतो, तर असे काही स्पेसिफिकली एक्सरसाइज आहेत का पिलाटेसमध्ये की जे हे रिव्हर्स करायला मदत करतील? असं तर मी आय कांट से की रिव्हर्स करायला मदत करतील, बट I firmly believe that a good lifestyle is a solution to all these problems. म्हणजे ऑफकोर्स पिलाटीज मध्ये वी वर्क अ लॉट, कोर वरती फोकस असतो आणि ब्रीदिंग टेक्निक्स वरती फोकस असतो. या सगळ्याचा मल्टिपली म्हणजे टुगेदर इफेक्ट, तर डेफिनेटली इट विल हेल्प अ लॉट. आणि इट कीप्स यू ऍक्टिव्ह. मेटाबॉलिझम, सी, पहिली गोष्ट काय होते या सगळ्या गोष्टींमध्ये ना, इट अफेक्ट्स अ पर्सन्स कॉन्फिडन्स ऑल्सो. वेट गेन होतो. सो कन्सिस्टन्सी इज गोइंग टू हेल्प इन ऑल दिस. थिंग्स लाईक एंडोमेट्रियोसिस और पीसीओडी, या सगळ्याला वी कॅन अ गुड पिलाटीज प्रोग्राम या सगळ्यामध्ये डेफिनेटली मदत करणार आहे. डेफिनेटली. सो ब्रेथवर्क बद्दल आता तू बोललीस की मला त्याचं ऍक्च्युअल इम्पॉर्टन्स काय आहे ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती, की ब्रीदिंग आणि पिलाटेस हे कसं काम करतं? अवंती, ब्रेथ म्हणजे ब्रीदिंग इज द फर्स्ट अँड द लास्ट ऍक्ट ऑफ लाईफ. इतकी महत्वाची गोष्ट आहे आणि आपण त्याला इतकं टेकन फॉर ग्रांटेड करतो. एखादी गोष्ट, एखादी मुवमेंट, त्याला जर आपण
राईट ब्रीदिंग ऍड केलं तर ती खूप जास्त इफेक्टिव्ह होते. सिम्पल, युअर स्लीपिंग ऑन युअर स्टमक जमिनीवरती. वेन यू कम अप, लिफ्ट युअर कम इन टू एन एक्सटेन्शन. इफ यू इनहेल while you come up, you realize how beautifully breathing is also happening because of muscle groups in the body ना, ते पण इन्व्हॉल्व्ह होत आहेत. कुठलीही मुवमेंट जे त्याला आपण ब्रीदिंग ऍड केलं तर इट इज ऑल्सो कनेक्टिंग युअर माइंड बॉडी टुगेदर. सो इतकं ब्रीदिंगचं इम्पॉर्टन्स आहे. हा, सो अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरोधात जाताना इनहेल केलं यु नो तर त्याचा फायदा होऊ असं शकेल. आयडियली स्पायनल एक्सटेन्शनला वी ऑलवेज इनहेल आणि फ्लेक्शनला वी एक्सेल. ओके. पण अगेन मला माझ्या टीचरांचा एक खूप नाईस लाईन आय रिमेंबर. इट सेज यूज ब्रीदिंग ॲज अ टूल नॉट ॲज अ रूल. सो असं ब्रीदिंग करा ज्याच्याने तुमची मुवमेंट जास्त एनहॅन्स होईल. डोंट बी टू फसी अबाउट आता इनहेल का एक्सेल, आता इनहेल का एक्सेल, म्हणजे आता मी कन्फ्युज झाले तर मला आय डोंट नो व्हॉट टू डू. नो, ब्रीद इन अ वे दॅट फॅसिलिटेट्स युअर मुवमेंट. ओके ओके. सो तुमच्या मुवमेंटला मदत करेल असं तुमचं ब्रेथ. करेक्ट. आणि ब्रेथ ऍब्सोल्युटली. आणि ब्रीदिंग इज गोइंग टू कनेक्ट युअर माइंड टू युअर बॉडी. ओके. रिमेंबर दॅट. ओके. बऱ्याच लोकांना डिस्क इश्यूज असतात किंवा ऑस्टिओपोरोसिस असतं, स्किलोसिस असतं, तर अशा वेळेस काही टिपिकल प्रिकॉशन्स लोकांनी नक्कीच. डोक्यात घेतल्या पाहिजे. ऑस्टिओपोरोसिस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर रिस्ट्स, लंबार या गोष्टी दे बिकम खूप जास्त डेलिकेट. सो ह्यांना लोडेड लंबार फ्लेक्शन किंवा हेवी वर्क विथ द रिस्ट्स नाही द्यायचं. कारण दे ऑलरेडी म्हणजे यु नो ऑस्टिओपोरोसिस त्यांना म्हणजे दुसऱ्या मिनिटाला दिल हॅव एन इंजुरी. सो बट जर तुम्ही क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स बरोबर काम करत असाल तर ते तुम्हाला ह्या मुवमेंट देणारच नाहीत. इनफॅक्ट ते तुम्हाला अशा मुवमेंट्स देतील ज्या तुम्हाला मसल स्ट्रेंथनिंग मध्ये खूप मदत करतील. आणि या सगळ्या कंडिशन्स आता तू स्वतः अवंती, तू RA ची पेशंट आहेस एवढे वर्ष, आणि ज्या दिवशी तुला हेवी फ्लेअर असतो. सो ऑल्सो सिन्स वी आर टॉकिंग अबाउट दिस, युजली आर्थरायटिक्स बी एनी फॉर्म ऑफ आर्थरायटिस, शक्यतो आय ॲडवाइज की तुम्ही तुमचे वर्कआउट्स लेटर इन द डे चूज करा. 11:30, 12 नंतर. कारण फ्लेअर मॅक्सिमम सकाळी असतो. बरोबर. तेव्हा त्या बॉडीला त्रास देणं इज नॉट आयडियल. त्याच्यामुळे थोडंसं, बट एनिवे नॉट एव्हरीबडी कॅन, बट दोज हू कॅन इट वर्क्स. आणि नाहीतर मग तुमच्या इन्स्ट्रक्टरला माहिती आहे तुमची कंडिशन आणि त्या हिशोबाने तुमचं काम तसं डिझाईन केलं पाहिजे. बरं. ओके. आता अजून एक प्रश्न की प्रेग्नन्सी आणि मी स्वतः पण तुझ्या स्टुडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितलं की आपल्याकडे प्रेग्नंट बायका पण होत्या की ज्या वर्कआउट करायच्या. सो पिलाटीस इज सेफ फॉर प्रेग्नन्सी, आणि असेल तर त्याचा फायदा काय होईल? पिलाटीज तुला माहितीये खूप ब्रेथ वर्क आहे, कोर वर्क आहे. लोकांना वाटतं प्रेग्नंट आहे म्हणजे कोर वर्क नाही करायचा, प्रेग्नंट आहे म्हणजे डबल कोर वर्क करायचा. कारण काय एक मसल आहे जे तुम्हाला डिलिव्हरीमध्ये पण तुम्ही यूज करणार आहात, म्हणजे द पेल्विक फ्लोअर. पिलाटीज मध्ये आपण खूप जास्त या सगळ्या गोष्टीवर काम करतो. प्रीनेटल वर्कआउट्स प्रत्येक ट्रायमेस्टरचे बदलत जातात आणि खूप गोष्टी आहेत अवंती. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अख्खी बॉडी चेंज होते. स्टमक, पोटाचं वेट वाढतंय, ब्रेस्ट वेट वाढणार आहे बिकॉज यू आर प्रिपेअरिंग फॉर द बेबीज अरायवल, फॉर लॅक्टेशन. त्यावेळेला खूप 90% टाइम्स बायकांचं पॉस्चर तेव्हा खराब होतं. सो तिथेच वी वर्क ऑन दॅट. आपण पिलाटीजमध्ये या सगळ्या गोष्टींवर फोकस करून ते वर्कआउट डिझाईन करतो की पहिल्या ट्रायमेस्टरचे काय गरजा आहेत शरीराच्या त्या, आणि सगळ्या गोष्टी त्याच्या भोवतीने आपण डिझाईन करतो. जसं तुम्ही तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये एंटर होता म्हणजे डिलिव्हरीची डेट क्लोज यायला लागते, मग तेव्हा आपण डिलिव्हरी वरती फोकस करतो रादर दॅन प्रेग्नन्सी, की बर्थिंग मध्ये काय हेल्प होईल. मग खूप कीगल एक्सरसाइजेस करतो, ब्रीदिंग शिकवतो, टेक्निक, सो द लेबर बिकम्स इझी. सो हे सगळं इज व्हेरी, आणि अगेन इट्स पर्सन स्पेसिफिक. शेवटी पोटाचं वजन एवढं वाढतं की बॅक एक सुरू होतो. मग रिफॉर्मरवरती आपण स्पायनल मोबिलिटीवरती काम करू शकतो आणि यांना थोडं इज होईल या पेनला, असं करू शकतो. सो आता बऱ्याच वेळा असं दिसून येतं की प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर स्पेशली मध्येच शिंक आली किंवा खोकलं, तर युरिन पास होते किंवा त्याच्यावर कंट्रोल नाही राहते, तर माहिती असतं की कीगल एक्सरसाइज करायला पाहिजेत, पण पिलाटीसमुळे तो प्रॉब्लेम आपण पूर्णपणे इरेडिकेट करू शकतो. ऑफकोर्स अवंती, नुसतं प्रीनेटल नाही. आता जर आपण आता रिसेंट रिसर्च मध्ये असं
होतं आलं बाहेर की 60 वर्षानंतर 60% बायकांमध्ये ब्लॅडर इन्कॉन्टिनन्स इश्यू आहे. म्हणजे एस्पेशली आपल्या आधीच्या जनरेशनच्या बायका, त्यांच्या एवढ्या डिलिव्हरीज झाल्या होत्या, सगळ्या मोस्टली नॉर्मल डिलिव्हरीज. तेव्हा तर हा कॉन्सेप्टच नव्हता कोर एक्सरसाइज किंवा कीगल्स, पेल्विक फ्लोर. त्यांना रोज त्या बायकांना पॅन्टीनायनोज लावायला लागतात बिकॉज एनिथिंग अँड देर इज युरिनेशन. कारण त्याला काही बॉडीच राहिली नाहीये मसल्सला, दे आर सो लॅक्स. सो आपल्याला पेल्विक फ्लोर पण पिलाटीजमध्ये इतक्या अशा एक्सरसाइजेस आहेत जिकडे आपण पेल्विक फ्लोर टार्गेट करतो. बाकी सगळं सुरुवातीला जेव्हा तुम्ही म्हणता एंगेज युअर कोरमध्ये पेल्विक फ्लोर पण येतो, ते पण एंगेज आहे. सो खूप खूप फायदा होतो. आणि माझ्या जेवढ्या सिनियर पॉप्युलेशन आहे त्यांना तर मी खूप कीगल एक्सरसाइजेस देते, पेल्विक फ्लोर देते. साधी गोष्ट आहे, तुम्ही सिम्पल फुटवर्क करताना, काही करताना जर दोन्ही पायांच्या मध्ये जर बॉल दिला आणि यू आस्क देम की कीप दॅट स्क्वीज ऑन द बॉल, दॅट इटसेल्फ इज ऍक्टिव्हेटिंग युअर पेल्विक फ्लोर मसल्स. आता आपण मुव्हिंग आहे, मला विचारायचं होतं की माइंड बॉडी कनेक्शन पिलाटिसमुळे इम्प्रूव्ह होतं का? ऍब्सोल्युटली. ब्रेथ वर्क तू मगाशीच मला विचारलंस. अजून एक गोष्ट आहे, रिफॉर्मर, तू स्वतः वर्कआउट केलंस. रिफॉर्मर इज अ मुव्हिंग पीस ऑफ इक्विपमेंट, इट्स ऑलवेज मुव्हिंग. तुम्ही जर रिफॉर्मर वरती आहात आणि उद्या काय भाजी बनवायची याच्याबद्दल विचार केला तर मी 100% खाली पडणार आहे. सो अकॉर्डिंग टू मी ना, मेडिटेशन एका जागेवर बसून डोळे मिटूनच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही रिफॉर्मरवर असताना फक्त तुम्ही, तुमची मुव्हमेंट, तुमची बॉडी आणि तुमच्या इन्स्ट्रक्टरचे क्यूज, हे तुम्ही जेव्हा यू गेट एनग्रॉस्ड इन इट ना, 1 तास बाकी सगळं जग सायलन्स होऊन जातं. That is when I say you're doing a mind body workout. When you're focusing on your breath work, when you're focusing on your movement, on your cues that your instructor is giving you. सो म्हणजे आपल्याला ब्रेथ वर्क वर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, आपल्या इन्स्ट्रक्शन जे आपल्याला मिळत आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. बरोबर. आणि अजून एक पॉइंट काय सांगितलंस तू? एंगेजमेंट, कोर एंगेजमेंट. म्हणजे ह्या मुवमेंट कुठून येत आहेत. आणि एक असं ना वेगळं असं मी असं म्हणते की तुमची बॉडी आणि तुम्ही एका ट्रान्समध्ये जाता त्या सेशन मध्ये, की इतकं तुम्ही इन्व्हॉल्व्ड आहात तुमच्या, यू आर युझिंग युअर इनर युनिट. हे सगळ्याचं कॉम्बिनेशन, एक मुवमेंट करायला शरीराला सगळे मसल, सगळ्या स्लिंग्स रिक्रूट करायला लागतात. आणि ते थोड्या दिवसानंतर जशी सवय होते ते कळायला लागतं. आणि मग तुलाच कळेल की अरे आज माझं थोडी राईट साइड नाहीये पार्टिसिपेट होत, लेफ्ट होतीये. हे जेव्हा तुलाच, ह्याला म्हणतात अवेअरनेस. हा तू क्रिएट करतेस पिलाटीज करताना. ओके. सो म्हणजे मेंटल हेल्थ पण इम्प्रूव्ह होते 100%. एन्डॉर्फिन्स. आणि हे मी बेनिफिट किंवा क्रेडिट फक्त पिलाटीजला देणार नाही, कुठल्याही एक्सरसाइज फॉर्म मध्ये युअर बॉडी रिलीजेस एन्डॉर्फिन्स आणि दॅट इज मेंटल हेल्थ ना, फील गुड. आता थोडस आपण कम्पॅरिझनच्या ह्याच्यामध्ये बोलूयात की ट्रॅडिशनल हेवी लिफ्टिंग आणि पिलाटिस कोअर स्ट्रेंथनिंग याच्यामध्ये तुला कसं तू डिफरन्शिएट करशील? सी अवंती, शेवटी माणसाची रिक्वायरमेंट काय आहे. तुम्ही जर बॉडी बिल्डिंग तुमचं ड्रीम असेल तर तुम्हाला जिमलाच गेलं पाहिजे. कारण पिलाटीज मध्ये तुम्हाला हायपरट्रोफी मिळणार नाहीये. हायपरट्रोफी म्हणजे काय? मसलचा साईज मोठा होणं. त्याचं ऑपोजिट म्हणजे अट्रॉफी, जे मुवमेंट न केल्याने होते. आता जर मी कुठल्या दुसऱ्या माझ्या सिच्युएशन मधल्या बाईशी बोलत असेल 40+, तर तिची रिक्वायरमेंट काय आहे? शी नीड्स लीन मास, शी वॉन्ट्स टू बी लीन, शी वॉन्ट्स टू बी स्ट्रॉंग. तिला तिच्या ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग नीट करायच्या आहेत. तिच्यासाठी नक्कीच पिलाटीज अतिशय महत्वाचं आहे. अगदी जर कोणी रेग्युलरली जिम मध्ये वेट ट्रेनिंग करत असेल, एस्पेशली हेवी लिफ्टिंग, त्यांनी सुद्धा पिलाटीस केलं पाहिजे. कारण त्यांना कळेल की त्यांना कितीतरी जास्त जिम मध्ये परफॉर्म करता येईल जर त्यांचं इनर युनिट स्ट्रॉंग असेल. सो हे सगळं नक्कीच, प्रत्येक गोष्ट त्याच्या बाजूला इम्पॉर्टंट आहे. मी असं कधीच म्हणणार नाही की जिम बंद करून फक्त पिलाटीस करा किंवा. आणि आजकाल तर पिलाटीज जसं पॉप्युलर होत चाललंय तसं खूप लोक पिलाटीजला म्हणतात की पिलाटीजनी तुमची ड्रीम बॉडी कधीच मिळणार नाही, पिलाटीज इज अ फॅड. लेट मी टेल यू, पिलाटीज इज नॉट अ फॅड. पिलाटीज इज अ व्हेरी डीप स्टडी. खूप अभ्यास आहे, इतका जास्त की रिहॅबिलिटेशन मध्ये सुद्धा पिलाटीजनी प्रचंड मदत होते.
त्याच्यामुळे प्लीज पिलाटीजला बदनाम करण्यासाठी असं म्हणणं बंद करा की पिलाटीजमुळे तुमची ड्रीम बॉडी तुम्हाला मिळणार नाहीये. ऑनेस्टली मला माझी ड्रीम बॉडी फक्त पिलाटीजमध्ये मिळाली आहे. फक्त मी एवढे वर्ष जिम केलंय. आय वॉज बल्की. आय लाईक मी नाव. ओके. असं मला विचारत होतं की जर तू एस्पेशली क्लायंटच्या बाबतीमध्ये असं सांगायचं असेल मोटिवेशनसाठी, तर तू काय सांगशील असं की याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की रिझल्ट पाहिजे असतो तो मिळत नाही, मग थोडंसं वर्कआउटला न जाणं किंवा वर्कआउट मिस होणं हे व्हायला लागतं. तर तुझ्यातर्फे 2 टिप्स अशा सांग की ज्या क्लायंट्सना मदत करतील की टू बी मोर कन्सिस्टंट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन आपल्या आतमध्ये असतं. 6 पॅक्स किंवा एकदम रिव्हिलिंग ऑब्लिक्स असलेली इन्स्ट्रक्टर तुमचा वर्कआउट घेत असेल, दॅट इज नॉट इन्स्पिरेशन. हा, यू कॅन से वा 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 किती छान आहे. पण जर तुम्हाला तुमचं इन्स्पिरेशन हवंय तर ते तुम्हाला तुमच्या आतमध्ये शोधायचं आहे. आणि पहिली गोष्ट त्याच्यासाठी आहे टू शो अप. शो अप मोर ऑन द डेज दॅट नो वन इज क्लॅपिंग फॉर यू. कारण चेंजेस असे एवढे फास्ट जिकडे मिळतात तो वर्कआउट फॉर्म डाऊटफुल आहे माझ्यासाठी. चेंजेस हे हळूहळूच होतात आणि हे कन्सिस्टन्सीमुळेच होतात. त्याच्यामुळे पहिली गोष्ट शो अप. आणि तुम्हाला स्वतःच दिसेल चेंजेस. पहिली गोष्ट पेन फ्री होता तुम्ही. युअर बॉडी स्टार्ट्स मुव्हिंग बेटर. ओके. आणि रिझल्ट दिसतातच. एक दिवस असा येतो की यू फील अरे बापरे, म्हणजे हे कधी झालं. हे होतच. ओके. शो अप, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, फाईन. आणि एखादा सायलेंट मार्कर तू नोटीस करतेस का एखाद्या तुझ्या क्लायंटमध्ये की हा चेंज त्याच्यामध्ये दिसायला लागलाय, जसा तो वर्कआउट रेग्युलरली करतोय, तो सेशन मिस नाही करत आहे, असा कुठला एखादा पर्टिक्युलर मार्कर तू नोटीस करतेस? म्हणजे फिजिकल चेंजेस मध्ये पॉस्चर. पहिली गोष्ट पॉस्चर. कॉन्फिडन्स. आय डोंट नो, पण मला असं वाटतं की आय सी अ हॅपीयर पर्सन इन फ्यू डेज बिकॉज ते तर एंडोर्फिन्स आहेत. ऍब्सोल्युटली. ओके. व्हॉट इज वन ब्रेक थ्रू मुवमेंट यू लव्ह सेइंग इन युअर क्लायंट्स? असं कुठलं क्लायंट मध्ये तुला दिसतं की ही ब्रेक थ्रू त्यांच्यामध्ये चेंज होतोय, ती मुवमेंट आहे? तुझ्यामध्ये किती वेळा बघितलंय मी अवंती. म्हणजे मला तू आठवतेस पहिल्या दिवशी स्टुडिओवरती आली होतीस टू आस्क मी अबाउट पिलाटीज. आणि आता म्हणजे मला असं वाटतं की तुझे 20 वर्ष मागे गेली असतो. आणि तुझं पेन लेवल, ज्या दिवशी पेन, तू स्वतःमध्ये इन्स्पिरेशन आहेस. तू ज्या दिवशी खूप पेन मध्ये असतेस तेव्हा सुद्धा तू येतेस, कारण तुला माहितीये अल्टिमेटली मुव्हमेंट हिल्स. तू एक मला सांग की एक मोठं बिग मिथ बस्ट कर पिलाटिसच्या बद्दलचं की हे मिथ आहे, हे असं काही होत. अगं किती आहेत आपल्याला, म्हणजे अख्खा दिवस लागेल. पिलाटीज इज नॉट योगा. योगा हे आयसोमेट्रिक एक्सरसाइज फॉर्म आहे. पिलाटीज हा आयसोटोनिक एक्सरसाइज फॉर्म आहे. थोडंसं एक्सप्लेनेशन कर. आयसोमेट्रिक म्हणजे असा व्यायामाचा प्रकार जिकडे आपण एक मुवमेंट, एक पोझिशन होल्ड करतो, जे आपण योगामध्ये करतो. तिकडे मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत नाहीत का? तर होतात, पण ऍक्टिव्हिटीमुळे नाही. सो बेसिकली त्याला योगा, दॅट इज आयसोमेट्रिक मुवमेंट. जिकडे यू होल्ड, आपण एखादा फॉर्म होल्ड करतो, तो आयसोमेट्रिक फॉर्म आहे. तो एक वेगळाच वर्कआउट आहे. दॅट इज ऑल्सो गुड. पण पिलाटीज इज आयसोटोनिक, जिकडे देर इज मुवमेंट. म्हणजे मसल्स आर लेंथनिंग अँड शॉर्टनिंग. देर इज मुवमेंट इन पिलाटीज. ओके. कॉन्सेंट्रिक आणि इसेंट्रिक दोन्हीही ऍक्शन्स होतात. दॅट इज पिलाटीज. जसं वेट ट्रेनिंग मध्ये, रनिंग मध्ये आहे. सो आयसोटोनिक, आयसोमेट्रिक हे 2 वेगळे फॉर्म्स आहेत एक्सरसाइजचे. सो योगा इज आयसोमेट्रिक, पिलाटीज इज आयसोटोनिक. हा सगळ्यात मोठा फरक आहे. दुसरं म्हणजे पिलाटीज इज अ फॅड. इट इज नॉट अ फॅड. इट इज अन ओल्ड एक्सरसाइज फॉर्म विच वॉज बिल्ट इन वर्ल्ड वॉर II टाइम and it kept growing after that. Also, Pilates is for girls. It is not for girls because Cristiano Ronaldo is not a girl. He's one of the most manly men I know, and he swears by Pilates. It works well for girls because it keeps your curves and gives you health. अगदी क्लिअरली बोलायचं ऍक्च्युली तुम्ही तेवढेच आणि अजूनच फेमिनिन दिसता उलट. राईट. पण another form, Pilates is very expensive.
हो ही मिथ आहे. हा एक खूप मोठा मिथ आहे. आणि माझ्याकडे पण असं जेव्हा पेशंट्स विचारतात की पिलाटेस करायला पाहिजे का, तर मी म्हणते प्लीज करा. इट इज अ इन्व्हेस्टमेंट फॉर लाईफ. म्हणजे हे तुम्ही 2 महिने 4 महिने नाहीये, हे तुम्हाला जेव्हा तुम्ही 70 वर्षाचे असाल, 80 वर्षाचे Exactly. असाल, यू गेट बेनिफिट ऑफ दॅट. अवंती, लोक एलव्हीची बॅग घेताना 100 वेळा विचार करत नाहीत. ते स्टॅटस सिम्बल आहे. माझ्या मताप्रमाणे त्याच्यापेक्षा मोठं स्टॅटस सिम्बल तुमचा फिटनेस आहे. येस. इफ द बॉडी इज फिट, एनिथिंग लुक्स गुड ऑन इट. एनिथिंग. ती गोष्ट कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही. वाव. सो तू मला सांग ना की एलव्हीची बॅग सिम्पल कधी आउट ऑफ फॅशन जाणारच नाहीये. पिलाटीस पण तसंच आहे ना. राईट. तुमचा फिटनेस तसा आहे. अनफॉर्च्युनेटली फिटनेस, अ फिट बॉडी इज नेव्हर गोइंग टू गो आउट ऑफ फॅशन. बिलीव्ह मी. आणि खूप वेळेला मी फिट म्हणताना मी साईज बद्दल नाही बोलत. यू कुड बी फिट ॲट एनी साईज. साईज इज नॉट. माझ्याकडे आहे स्टुडिओमध्ये वेइंग स्केल, पण आय हॅवंट स्टूड ऑन अ वेइंग स्केल किती वर्ष झाली. कारण माझ्यासाठी तो इंडिकेटरच नाहीये हेल्थचा. डू यू थिंक की पिलाटेस मध्ये आता इव्होल्युशन येत आहे? भारतामध्ये जरा जास्त चेंजेस वाटतात तुला आता? 100%. म्हणजे मी खूप एन्शियंट पिलाटी, ओल्ड स्कूल पिलाटीज आहे. सो आता म्हणजे जिकडे बघू तिकडे पिलाटीस स्टुडिओ आहे. जिकडे बघू तिकडे सगळ्यांना पिलाटीस शिकवायचं. इट हॅज बिकम अ हाऊस वाईफ साईड जॉब. सो पण मला असं वाटतं ठीक आहे ना, त्याच्यामुळे क्वालिटी जास्त लोकांना कळेल. खूप एक महत्वाची गोष्ट आहे जी क्लायंट्सना, लोकांना, मला व्ह्युअर्सना मला सांगावीशी वाटते की तुम्ही पिलाटीज सुरू करायच्या आधी कृपा करून इन्स्ट्रक्टरचं क्वालिफिकेशन बघा. कारण 2 सर्टिफिकेट, रिफॉर्मर 1, रिफॉर्मर 2 असे 2 सर्टिफिकेट्स करून पिलाटीस शिकवतोय कोणी. मग त्यांना किती, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही अनसर्टिफाईड माणसाकडनं, डॉक्टरकडनं सर्जरी करून घ्याल का? सर्जनकडे, ज्या सर्जनकडे डिग्रीज नाहीये. मग तुम्ही अशा व्यक्तीकडे पिलाटीस कसं शिकू शकता ज्याच्याकडे क्वालिफिकेशन नाहीये? पिलाटीस कॉम्प्रिहेन्सिव्ह इज द ओनली सर्टिफिकेट दॅट यू नीड. अशा किती लोकांकडे आहे ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही करा ते. आताच्या नवीन ह्याच्याप्रमाणे AI ट्रॅकिंग किंवा टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन आपण बघतोय, तर तुला असं जाणवतं का की पिलाटेस मध्ये पण हे दिसतंय आता? किंवा एवढं आय डोंट नो. एक गोष्ट आहे की जर कधी एखाद्याच्या पोश्चर वरती काम करायचंय, मी स्वतः युज केलंय हे आणि मला फायदा झालाय ह्याचा. सो आय गेट अ लॉट ऑफ फीडबॅक फ्रॉम युझिंग AI. नक्कीच. आणि त्यात मला, आय डोंट फील शाय टू आस्क की एखादी कंडिशन आहे की मला त्याच्याबद्दल थोडा अजून इन्साइट्स पाहिजेत की काय आहे ही कंडिशन. मला खूप इन्फॉर्मेशन मिळते आणि काय मी व्हॉट कॅन आय ऍड की त्यांनी फायदा होईल क्लायंटला. ती इन्फॉर्मेशन नक्कीच आपण घ्यायला हरकत नाही. ओके. सो एक चांगला पिलाटेस ट्रेनर व्हायचं असेल तर तुझ्या दृष्टीने अशी कुठली क्वालिटी त्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे? बी हंबल. प्लीज डोंट लेट इट गो टू युअर हेड. कारण शेवटी तुम्ही ट्रेनर आहात आणि तुम्ही असे पाहिजे की तुम्हाला लोक अप्रोच करू शकले पाहिजेत. व्हॉट्स द पॉइंट ऑफ बिंग परफेक्ट आणि इंटिमिडेटिंग. जर मला नाही वाटलं की अरे बापरे हिला मी कसं विचारू, मी कसं बोलू, बी हंबल. कारण दॅट इज द फर्स्ट थिंग. एखाद्या व्यक्तीला पिलाटेस स्टुडिओ चूज करायचा असेल किंवा ट्रेनर चूज करायचा असेल तर त्याने काय गोष्टींकडे लक्ष देणं? क्वालिफिकेशन आणि ऍटिट्यूड. आणि ऑफकोर्स अ गुड स्पेस, कंजेस्टेड नाही, व्हेंटिलेटेड. आणि आय डोंट नो, पण वाइब्स आर व्हेरी ट्रू ना. आपल्याला गेल्यावर कळतं की इथे आय कॅन फ्लरिश. ऍब्सोल्युटली. एखाद्या व्यक्तीला समजा घरी पिलाटेसचे काही एक्सरसाइज करायचे असतील तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? कारण का लोकांना असं वाटतं की आम्ही करतो घरी. अवंती, आता कोविडमध्ये मी डिस्नी प्लस हॉटस्टार वरती 5-10 वर्कआउट्स माझे होते. टाटा स्काय वरती आहेत आता सुद्धा. सो हे ऑनलाईन आहे, पण ऑनेस्टली तेव्हा काही चॉईस नव्हता. आता जर तुम्हाला चॉईस असेल तर कधी पण, एस्पेशली पिलाटी सारख्या गोष्टी, ट्राय नॉट टू डू देम ऑनलाईन. कारण तुमचा फॉर्म हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पिलाटीस करताना. जर मी तुझा फॉर्म नाही बघू शकले, तुला टॅक्टाईल क्यूइंग म्हणजे हाताने क्यू नाही करू शकले, पॅल्पेट, जस्ट चेक, गिव्ह यू टॅक्टाईल क्यू. कधी कधी मी तुझ्या पोटाखालती असं हार्टिंग म्हणते, पुल युअर नेव्हल इनटू युअर स्पाइन. सो मला कळतं युअर एंगेजिंग युअर कोर. सो ह्या गोष्टी जर नाही करता आल्या तर मग त्या पिलाटीसचं 50% बेनिफिट्स तर गेलेच आहेत ऑलरेडी. सो ओके.
सो आता मला वी आर ऑलमोस्ट ॲट द एंड ऑफ आवर डिस्कशन. मला सांग की तुझे 5 असे ॲडवाईस फॉर पीपल फॉर न्यू इयर्स काय असतील? फिटनेसच्या दृष्टीने, फिटनेसच्या बद्दलचा गोल सेट करायचा असेल तर काय असेल? सगळ्यात पहिल्यांदा तर स्वतःला लोकांशी कम्पेअर करणं बंद करा आणि एस्पेशली सोशल मीडियाच्या लोकांशी कम्पेअर करणं बंद करा. ओके. बिकॉज एव्हरीबडी इज युझिंग अ लॉट ऑफ अदर थिंग्स टू लुक गुड. सो डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनीवन एल्स. दुसरी गोष्ट, सारखं सारखं त्या वेइंग स्केलवर उभं राहणं बंद करा. कारण वेइंग स्केल, वेट इज नॉट द अल्टिमेट गोल आणि द पॅरामीटर ऑफ फिटनेस. त्याच्यापेक्षा जास्त बी ऍक्टिव्ह, कीप मुव्हिंग. असं नाही की 1 तासाचं वर्कआउट केलंय मग सोफ्यावर बसून नेटफ्लिक्स बघत बसलंय विथ अ बॅग ऑफ चिप्स. कीप मुव्हिंग. एक अशी लाईफस्टाईल तयार करा जी सस्टेनेबल आहे. कारण जेवढे रिस्ट्रिक्शन्स तुम्ही क्रिएट कराल, मी साखर नाही खाणार आहे, मी आता 3 तास पळायला जाणार आहे म्हणजे स्वेटिंग होईल आणि मी दिवसातून 5 वर्कआउट्स करणार आहे, हे सस्टेनेबल गोल्स नाही आहेत. मी कार्बोहायड्रेट्सच खाणार नाहीये, भात बंद करणार आहे, पोळ्या बंद करणार आहे, हे सगळं खूप टेम्पररी आहे. आणि आपलं माइंड इज अ रिबेल. आपल्याला ते कधी एकदा संपून आपण नॉर्मल लाईफ चालू करतो असं होतं. सो एक अशी लाईफस्टाईल क्रिएट करा स्वतःभोवतीनी जी सस्टेनेबल आहे, जी तुम्ही एन्जॉय करायला लागाल. म्हणजे जे तुम्ही खाताय पॅकेटमधनं न खाता नॅचरल खा. तू तर न्यूट्रिशनिस्ट आहे, तुला मी काय बोलू. नाही पण जेवढं म्हणजे जेवढं तुम्ही यू ईट फ्रॉम द अर्थ, नॉट फ्रॉम द पॅकेट. आणि हळूहळू त्याची पण चव डेव्हलप व्हायला लागते. आय डोंट नो, पण युअर टंग कॅन टेल सिंथेटिक टेस्ट की याच्यामध्ये काहीतरी आहे जे एक्झॅक्टली. सो डेव्हलप करा अशा गोष्टी ज्या दे बिल्ड यू अँड युअर लाईफ आणि यू ग्रो विथ दॅट. चूज असा एक वर्कआउट फॉर्म चूज करा जो तुम्ही एन्जॉय करता. कारण शेवटी ते नसेल तर, आणि इट कुड बी सिम्पल. दुसरी गोष्ट, कोणीतरी हे करतंय त्याला बेनिफिट्स मिळणार आहेत म्हणून मी करणार आहे, हे नको. म्हणजे तुम्हाला जर ते आवडतंय, तुमची बॉडी रिस्पॉन्ड करते तर ते करा. समथिंग ॲज सिम्पल, तुम्ही जर सकाळी 1 तास वर्कआउट केलाय, यू नॉट डन फॉर द डे. फॉर अस वी नीड मल्टिपल बाउट्स ऑफ ऍक्टिव्हिटी ड्युरिंग द डे. तू 1 तास माझ्याबरोबर वर्कआउट केल्यास तरी संध्याकाळी तुझं फेवरेट म्युझिक लावून 20 मिनिटच्या वॉकला जा. देन तुला मग जे आपल्याला कॅलरी डेफिसिट पाहिजे ते मग मिळणार आहे. ते एकाच वेळेला 1 तास वर्कआउट करून मग काही न करून मिळणार नाहीये. रुचा, तुझ्या इंट्रोडक्शन बद्दल काही सांगशील? एक्झॅक्टली काय? सो माझं नाव रुचा आहे आणि मी आर पिलाटीज स्टुडिओची फाउंडर आहे. आर पिलाटीज स्टुडिओ 2014 मध्ये चालू केला. खूप इन्स्ट्रक्टर्स ट्रेन केले. आता त्यांचे स्वतःचे पण स्टुडिओज आहेत. खूप मोठी फॅमिली झाली आहे पिलाटीसची आता. माझ्याकडे अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनचं CPT मी सर्टिफिकेशन केलंय. आणि मी आता पिलाटीसची मास्टर एज्युकेटर आहे. सो आपण इन हाऊस आपले इन्स्ट्रक्टर्स तयार करू शकतो ऑन बिहाफ ऑफ बॅलन्स्ड बॉडी. म्हणजे इंटरनॅशनल दे कॅन गेट इंटरनॅशनली सर्टिफाईड विथ अस. अदर दॅन दॅट, आय एम अ मदर ऑफ टू अ टीनेजर and I am a dancer, I am a ballerina, and I'm a wonderful human being. I don't know about that. Thank you so much, Avanti. So I really appreciate the way you talk about life आणि you always motivate everyone. म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या लोकांना तुझ्यामुळे एनर्जी मिळते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण पिलाटिसचा एक एक्सरसाइज फॉर्म म्हणून विचार करतोय तेव्हा मी तो विचार करते की हा माझ्या शरीराला पण हा फायदा होईल. पण वेन आय मीट यू आय ऑलवेज गेट दॅट पॉझिटिव्ह झेस्ट ऑफ एनर्जी. सो आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट. थँक्यू सो मच. तुझ्यासारख्या लोकांच्या एनर्जीजमुळेच ती जागा बनली आहे. आय लव्ह दिस थॉट. कारण बऱ्याच वेळा असं होतं, लोकांना वाटतं की अरे आम्ही रोज 1 तास वर्कआउट करतो म्हणजे आमचा रिझल्ट चांगला दिसणार आहे. तर असं नाही आहे. हे बाउट्स ऑफ एनर्जी कन्झम्पशन आपण म्हणू शकतो किंवा आउटपुट ते करणं गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. पिलाटिस म्हणलं ना की एक असं खूप फॅन्सी आणि खूप ग्लॅमराइज त्याला एक अपील आहे. पण तू आज खूप सिम्पल भाषेमध्ये एक्सप्लेन केलं आम्हाला. मला असं नक्की वाटतं की लोकांना याच्याबद्दल चांगली माहिती मिळाली आहे. आणि अजून काही त्यांना डाऊट्स असतील तर दे कॅन ऑफकोर्स तुम्ही आम्हाला टॅग करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि आम्ही तुम्हाला त्याची उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू. सो रुचा, थँक्यू सो मच एवढा आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुझं दिवसभराचं रुटीन सकाळी 5:30 पावणे 6ला चालू होतं आणि टेन्स बाय 7:30 इन द इव्हनिंग
विच इज अ क्वाईट अ लॉंग टाइम मी असं म्हणेन, आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे एव्हरी टाइम. सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. मला पण खूप मजा आली. थोडंसं मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन झालं, दॅट्स ओके. पण मला बोलवल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. येस.